हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आज शुक्रवार आहे. बरेच दिवस झाले मी ऑर्डर काही घेत नव्हते, कारण हेल्थ इश्यू आणि दिलीपही मला म्हणतात की नको घेऊस ऑर्डर, नको घेऊ ऑर्डर, म्हणून मी नाही घ्यायचे. कमी खूप केलं आहे मी ऑर्डर, पण त्यातूनही मला काल एक छान ऑर्डर आली आणि मग नंतर मी विचार केला. आधी नाहीच म्हणत होते, पण मी हो म्हटलं. ठीक आहे. आणि चिकनची मला ऑर्डर होती. चिकन टिक्का मसाला, जीरा राईस आणि चिकन रस्सा, त्याच्यातही भाकरी, चपाती, हे सर्व मला द्यायचं होतं त्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत. तर मग पटापट आधी चिकन आणलं, नंतर मॅरिनेट करून ठेवलं. सर्व काही त्याच्यामध्ये जिन्नस घालून त्याला छान मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर एका साईडला मसाला वगैरे केला चिकन रस्स्यासाठी. इकडे जिरा राईस तयार केला मी छानपैकी, आणि इतका छान म्हणजे असा मोकळा जिरा राईस झालेला होता ना, खूप सुंदर जिरा राईस. इकडे मी पटकन रस्स्याला फोडणी दिली, चिकनला फोडणी देऊन छान रस्सा तयार केला. छान इकडे चिकन टिक्का मसाल्याची तयारी केली, आणि तेही छानपैकी मॅरिनेट केलेलं चिकन छान फ्राय करून घेतलेलं. त्याच्यानंतर जो केलेला मी मसाला होता तो मी फ्राय करून घेतला बटरमध्ये, आणि त्याच्यात मग हे जे फ्राय केलेलं चिकन होतं ते घातलं. तेही सुंदर झालं. वरून फ्रेश क्रीम घातलेली आहे मी. हे सुद्धा चिकन टिक्का जे आहे तेही खूप सुंदर झालेलं होतं, कारण टेस्टला दिलं तेव्हा मला समजलं की खूप छान झालेलं आहे. मी काही खात नाही, त्यामुळे मला फक्त समोरून रिप्लाय आला की खूप छान झालेलं आहे. त्यामुळे खूप सुंदर दिसत होतं आणि दिसायलाही खूप छान दिसत होतं, कारण वरून मी फ्रेश क्रीम ही घातलेली आहे. त्यामुळे त्याला एक सुंदर टेक्स्चर आलेलं असं वाटत होतं मलाही. अशा प्रकारे छानपैकी भाकरी, चपाती इकडे तयार होत होती. हे सोलकढी, सोलकढीसुद्धा मी दिलेली आहे. मी स्वतः विसरले. सोलकढीसुद्धा मी छानपैकी तयार करून दिली. आणि हो, हे पूर्ण जेवण हे मी 6 ते 7 लोकांचं दिलेलं होतं. खूप छान, अजिबात थकवा आला नाही. खूप मला भारी वाटलं, आनंद वाटतो मला हे असं ऑर्डर वगैरे घेऊन. दिलीपना आवडत नाही, कारण त्यांना वाटतं की माझी तब्येत थोडी नाजूक असल्यामुळे, पण ठीक आहे. आजच्यासाठी इतकंच. खूप छान वाटलं. बाय.